Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कणकवलीमध्ये नेते चांगलीच खिचडी शिजवतायत. एकेकाळी एकमेकांवर घणाघाती टीका करणारे राजन तेली आणि राणे कुटुंबाचे धाकटे चिरंजीव नितेश राणेंमधला वाद सगळ्यांनाच ज्ञात आहे. पण राणेंचे थोरले चिरंजीव निलेश राणे मात्र राजन तेलींबरोबर त्यांच्याच घरी भेट घेत स्नेहभोजनाला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं. नारायण राणेंनी राजन तेलींवर केलेली टीका बघता हे गणित फारच इंटरेस्टिंग झालंय. पण हे दोघं भाऊ एकमेकांच्या विरोधात का उभे ठाकलेत बघूया. त्याचं झालंय असं की कणकवलीच्या नगरपंचायत निवडणुकीत नितेश राणे यांचे उमेदवार भाजपचे समीर नलावडे यांच्या विरोधात तयार झालेल्या कणकवली शहर विकास आघाडीला शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचा पाठिंबा मिळाल्यानं राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे सेना उद्धव सेनेच्या संदेश पारकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शहर विकास आघाडीत सहभागी झालेत. कणकवलीत शिंदे सेना व ठाकरे सेना एकत्र येण्याची ही एक ऐतिहासिक वेळ मानली जाते. तर निलेश राणे आणि राजन तेलींनी मिळून ठाकरेंच्या संदेश पारकरांसाठी प्रचारही केला. समोर कोण आहे त्याची चिंता करू नका, त्याची चिंता करू नका. तुम्ही विचार करा, महाभारतामध्ये जेव्हा अर्जुनाने विचारलं, अरे श्रीकृष्णा सगळे आपलेच आहेत समोर, तर श्रीकृष्णाने अतिशय उत्तम उत्तर त्याच्यावर दिलं, जर आपलेच आहेत तर समोर काय, ते आपल्या बरोबर असले पाहिजे. आज मी इथे आलो, सतीश सावंत साहेब एका बाजूला, एका बाजूला राजन तेली साहेब आहे. कधी असा दिवस उजडेल असं ह्या दोघांना कधी वाटलं नसेल. दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि लेट जरी आलो असलो तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे इथे उपस्थित आहात, त्याच्यावरतीच तुमचं संदेशजी पारकर यांच्यावर किती प्रेम आहे हे यावरून स्पष्ट दिसतंय. आणि नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे, नगर विकास खात्यामधून जेवढी मदत करता येईल, जे जे करता येईल संदेशजी, ते सगळं तुम्ही निवडून आल्यानंतर देण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत, कुठेही कमी पडणार नाही. आजपासून प्रत्येक माणूस हा संदेश पारकर आहे, लक्षात ठेवा. या कणकवलीमध्ये झेंडा हा शहर विकास आघाडीचाच लागला पाहिजे. याच्यासाठी वाटेल ते करा, वाटेल ते करा, कुठेही कमी पडू नका. आणि आता आपण तुमच्या बरोबर आहे, कोणी आला तर फक्त फोन करा. तुमची ताकद आहे, तुमचं कर्तृत्व आहे. इतक्या वर्षापासून तुम्ही जे या शहरामध्ये एवढे हे सगळे सहकारी निर्माण केले, तेली साहेब तुमच्या मनोगतामध्ये तुम्ही म्हटलात की तुम्ही घाबरू नका. हे घाबरणारे दिसतच नाहीये, हे घाबरवणारे दिसत आहेत, पण विरोधकांना, लोकांना नाही. कारण का संदेशजी एवढा, मला वाटतं 10 साडे 10 वाजले असतील, तरी एवढ्या मोठ्या संख्येने शहर विकास आघाडीसाठी एवढी गर्दी जमवणं हे काय साधी सोपी गोष्ट नाही. कारण का लोकांनी मला निवडून दिलंय. मी कुठल्या बाकावर बसलो ते महत्वाचं नाही, माझा सिंधुदुर्ग महत्वाचा. त्याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण सिंधुदुर्गच जिंकला पाहिजे. आणि संदेश पारकरच्या रूपाने सिंधुदुर्गच जिंकणार. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावा, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावा. समोर कोण आहे त्याची चिंता करू नका, त्याची चिंता करू नका. तुम्ही विचार करा, महाभारतामध्ये जेव्हा अर्जुनाने विचारलं, अरे श्रीकृष्णा सगळे आपलेच आहेत समोर, तर श्रीकृष्णाने अतिशय उत्तम उत्तर त्याच्यावर दिलं, जर आपलेच आहेत तर समोर काय, ते आपल्या बरोबर असले पाहिजे. कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीच्या प्रचारासाठी आपण पहिल्यांदा आलाय, काय सांगू? निवडणूक लागल्यानंतर, आता निवडणूक काही दिवसापूर्वीच लागली, आमचं पूर्वीपासून ठरतच होतं. आणि जसं मी मालवणमध्ये 2 दिवसापूर्वी म्हणालो की आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. त्यांना आमच्याबरोबर युती करायची नव्हती, ज्यांना आमच्याबरोबर युती करायची आहे त्यांच्याबरोबर आमची युती झाली, आणि म्हणून प्रचारासाठी मी कणकवलीत आलो.
युतीसाठी आग्रही आहे? मी तुम्हाला आजही सांगतो, राणेसाहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही. 21 तारखेची ती काय आता नाही वाटत मला, आता नाही वाटत, कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका. शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात? तुमचाही मोठा पक्ष आहे, आता थांबणं योग्य नाही. वेळोवेळी प्रयत्न झाले, किती लोकांनी प्रयत्न केले, किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे, किती बैठका घ्यायच्या, त्याला काहीतरी मर्यादा आहेत. उत्तर आम्हाला जे काही आलं ते काय समाधानकारक नाही. आम्ही राणे साहेबांसमोर तोही प्रस्ताव ठेवला की साहेब उत्तराची समाधानकारक येत नाहीये आणि आम्ही किती दिवस थांबणार आहोत आणि जास्त दिवस थांबून उपयोग नसतो. कार्यकर्ते थांबलेले आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, लक्षात ठेवा. ही काय आमदार खासदारांची निवडणूक नाही. म्हणून आम्ही डिसिजन घेतला, जिथे शिवसेनेला सोयीचं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे, चांगले उमेदवार आहेत, चांगल्या उमेदवारांसाठी प्रचार करता येईल अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार. या सगळ्यानंतर आता नितेश राणे आणि नारायण राणेंची भूमिका काय असणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे.